असा गरमागरम मेथीचा ठेचा मिळाला तर एक काय दोन दोन भाकरी खाल. बनवायला अगदी सोपा आणि झटपट. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी घेतलेली आहे एक जुडी मेथी. ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण ते बारीक बारीक चिरून घेऊया. जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे. तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता. नेहमी तेच मेथीची भाजी खाऊन कंटाळा आलाय तर तुम्ही अशा प्रकारे हा मेथीचा ठेचा करून खाऊ शकता. अगदी चविष्ट असा बनतो. तर इथे मेथी माझी ही बारीक चिरून झालेली आहे. यानंतर इथे मी घेत आहे हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि त्यावरती 1 चमचा तेल घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आपण मिरच्या आणि लसूण. तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणे टाकून भाजू शकता. तर इथे मिरच्या ह्या आपल्या व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत. आता या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करूया. तर इथे मिरच्या ह्या थंड झालेल्या आहेत. आता आपण हे वाटून घेणार आहोत. यामध्ये घालूया थोडेसे भाजलेले शेंगदाणे, थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा जिरं. हे आता आपण व्यवस्थित वाटून घेऊया. अगदी जाडसर वाटायचं आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे मिक्सरमध्येही वाटून घेऊ शकता. तर इथे मी मिरच्या ह्या व्यवस्थित वाटून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी जाडसर असं हे मी वाटून घेतलेलं आहे. यानंतर तव्यावरती घ्यायचं आहे 2 चमचे तेल आणि त्यामध्ये टाकूया थोडंसं जिरं. जिरं असं व्यवस्थित फुललं ना त्यामध्ये आपण वाटून घेतलेली मिरची टाकूया आणि 1 मिनिटासाठी आपण याला परतून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये घालूया 1 कांदा. कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. तोही आपण व्यवस्थित परतून घेऊया. तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे कांदा आपला हा व्यवस्थित परतून झालेला आहे. आता यामध्ये घालूया आपण बारीक चिरून घेतलेली मेथी. मेथीलाही 2 मिनिटे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 मिनिटे मेथीला परतून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मेथीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया. याआधी आपण मिरचीमध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मेथीला आपण खूप शिजवून घ्यायची गरज नाहीये. अगदी 2 ते 3 मिनिटे आणखीन परतून घ्यायचं. तर इथे मी 2 मिनिटे आणखीनही व्यवस्थित परतून घेतलेले आहे आणि आपला गरमागरम मेथीचा ठेचा तयार आहे. चला तर मग वाट कसली बघताय? घ्या गरमागरम भाकरी आणि मारा की ताव. आणि अशा झणझणीत आणि गरमागरम रेसिपीसाठी आपल्या टेस्टी टाउन चविष्ट दुनियेला सबस्क्राईब करायला विसरू नका.